मुंबईतील प्रभादेवी परिसरात आज अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि विविध ग्रंथ पुस्तकांचं अनावरण केलं जाणार। उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। समितीमध्ये मुख्य सल्लागारांचाही समावेश। मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। भारतातील लोकशाहीवर हल्ला होतोय। सरकारी संस्था कमकुवत करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। कोलंबियामधील विद्यापीठातील भाषणातून राहुल गांधींचा आरोप। अंमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना। विशेष पोलीस महानिरीक्षकांवर टास्क फोर्सची जबाबदारी। राज्य गृह खात्याकडून 22,36,00,000चा निधी मंजूर। आयकर विभागाने मृत व्यक्तीला धाडली आयकरची नोटीस। मुंबई हायकोर्टाकडून सदर नोटीस रद्द। नोटीसवर हायकोर्टाकडून तीव्र नाराजीही व्यक्त। पुण्यात खरीप हंगामातील पावसाचा मोठा फटका। 48 लाख हेक्टर क्षेत्र पिकांचं नुकसान। तर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक अर्थात 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसल्याची कृषी विभागाची माहिती। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी जलद गतीने सुरू। 5 दिवसात 802 एकर जमिनीची मोजणी पूर्ण। नाशिक शहरातील विविध भागात टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार। तसेच मत्स्योद्धरी देवी संस्थांच्या वतीनेही 1 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग। लातूरमधील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये गोंदिया, तिरोडा नगर परिषद, गोरेगाव आणि सालेकसा नगर पंचायतीचा समावेश। त्यामुळे गोंदियामध्ये इच्छुकांच्या मोर्चे बांधणीसह निवडणूक प्रक्रियेलाही वेग। गोंदिया जिल्ह्याला साथीच्या आजाराचा विळखा। डासजन्य आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। जिल्ह्यात मलेरियाच्या 181हून अधिक रुग्णांची नोंद। तिरोडा गोंदियातील बाजार समितीत अल्प मुदतीच्या धान विक्रीस सुरुवात। शासनाच्या निर्देशानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदी केंद्र सुरू करणं अपेक्षित। मात्र यंदाही वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही तिढा कायम। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना नदीत वाहून जाणाऱ्या 3 मुलांना वाचवलं। बोरसर खुर्द गावातील घटना। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। सोन्याच्या जेजुरीवर खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्साहात संपन्न। भंडारा खोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळा संपन्न। अश्विन पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये 2 दिवस बदल। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 4 ते 7 ऑक्टोबर छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद आणि लातूरकडे जाणाऱ्या मार्गाच्या वाहतुकीत काहीसे बदल। पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळवंडी या ठिकाणी भर दिवसा बिबट्याचा श्वानावर हल्ला। हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद। दिवसा मानवी वस्तीकडे बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नागपुरात देवीची मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची महिला पोलिसांकडून धिंड। दुर्गा मार्शल महिला पोलिसांच्या टीमकडून मानवतानगर परिसरात आरोपींची धिंड। आरोपी सूरज खोब्रागडेने अनेकांवर जीवघेणे हल्ला केल्याचाही आरोप। नाशिकमध्ये मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या। नाशिक रोडच्या गोरेवाडी भागातील घटना। कृष्णा ठाकरे या युवकावर धारधार शस्त्राने हल्ला। गुन्हा दाखल। जळगावात 2 कुटुंबातील जुन्या वादातून तरुणाची हत्या। दसऱ्याच्या दिवशी वाद उफाळून आल्यानं हत्या। एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कासमवाडी या परिसरातली घटना।